फक्त 2 वेळा चेहऱ्याला लावलं आणि चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग, सुरकुत्या, वांगाचे डाग निघून गेले. चेहरा अगदी ताजा टवटवीत झाला, गुलाबाच्या फुलासारखा. बाजारातून कितीतरी वेळा महागड्या क्रीम आणल्या काळे डाग जाण्यासाठी, परंतु काहीच फरक पडला नाही. फक्त हा साधा घरगुती उपाय करून फक्त 7 दिवसात माझा चेहरा प्लेन झाला, पूर्णतः डागविरहित झाला आणि खूप ग्लोईंग होऊन चमकायला लागला. तुम्हालाही हा घरगुती उपाय करायचा असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, थोडाही स्किप करू नका. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा बटाटा. बटाटा सगळ्यांच्या घरामध्ये असतोच. बटाट्यामध्ये स्टार्च असतं. तसेच बटाटा हा एक नैसर्गिक ब्लीच आहे. आपण बऱ्याचदा ब्लीच करण्यासाठी बाजारातून ब्लीच विकत आणतो, त्याने चेहऱ्यावर ग्लो येतो, परंतु त्यानंतर होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते भयंकर असतात. चेहरा कालांतराने काळा पडायला लागतो, डल होतो, डोळ्याखाली देखील डार्क सर्कल्स यायला सुरुवात होते. मग एवढं केमिकल असलेलं ब्लीच का वापरायचं, जर निसर्गाने आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं हे नैसर्गिक ब्लीच आहे तर. आता हा जो बटाटा आहे तो थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये बुडून ठेवायचा आहे, म्हणजे याच्यावर असलेली माती जी आहे ती पूर्णतः निघून जाईल. आता हा जो बटाटा आहे तो आपल्याला साली सकट किसून घ्यायचा आहे, कारण याची साल देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदा करते. बटाट्यामध्ये स्टार्च असतं, त्यामुळे तुमची कितीही लटकलेली त्वचा असू द्या, वयाच्या आधी तुमचा चेहरा म्हातारपण दाखवत असेल तर तुमच्या चेहऱ्याची स्किन टाईट करायचं काम बटाटा करणार आहे, कारण यामध्ये स्टार्च आहे. तसेच हा एक नैसर्गिक ब्लीच सुद्धा आहे. बऱ्याचदा काय होतं की पिंपल्स येऊन गेल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग पडतात, छोटे छोटे खड्डे पडतात, तर ते घालवण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल की बाजारामधल्या महागड्या हजारो रुपयाच्या क्रीमचं काम जे आहे तो आपला हा फेस पॅक करणार आहे. आणि लक्षात असू द्या, नैसर्गिक उपाय हे थोडे करण्यासाठी कष्टदायी असतात, परंतु त्यानंतर येणारा जो रिझल्ट आहे तो कमालीचा असतो. आता ही बटाटा जो आहे तो आपण पूर्ण किसून घेतलेला आहे साली सकट. आता आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही एखाद्या सुती मलमल कापडाने सुद्धा याचा रस काढू शकता. मी मात्र हातानेच याचा रस काढणार आहे. त्याआधी माझे हात मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कोरियन स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये बटाट्याच्या रसाचा अवश्य वापर करतात, त्यामुळेच त्यांची स्किन इतकी प्लेन असते आणि चमकदार असते. त्यांच्या चेहऱ्यावर एकही पिंपल्स तुम्हाला दिसणार नाही. अशाच नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करून त्या त्यांचा चेहरा चमकवत असतात. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जी डेड स्किन आहे ती अगदी जादूसारखी निघून जाऊन चेहरा काचेसारखा चमकायला लागेल, दुधासारखा गोरा होईल. फक्त हा जो उपाय आहे तो तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. आता आपण बटाट्याचा रस काढून घेणार आहोत. मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या पद्धतीने तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये बटाट्याचा रस मिळेल. हा उपाय कोणी करायचा, तसेच आठवड्यातून किती वेळा करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, परंतु त्याआधी आपला हा व्हिडिओ कोणत्या गावात पोहोचलाय ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की महाराष्ट्रामधील कोणत्या कोणत्या छोट्या गावांमध्ये माझा व्हिडिओ पोहोचतो. आता या पद्धतीने मी बटाट्याचा रस काढून घेणार आहे. तुम्ही कापडाने गाळला तरीही चालेल, गाळणीच्या साहाय्याने गाळला तरीही चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चेहऱ्यावर काळे डाग का येतात, वांगाचे डाग का येतात, आपला चेहरा का टॅन होतो आणि वर्षानुवर्ष तोच काळेपणा आपल्या चेहऱ्यावरती का राहतो, तर याच्या सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत नाही. विशेषतः ज्या गृहिणी असतात त्या घरकामामध्ये मग्न असतात, स्वतःकडे बघायला सुद्धा त्यांना वेळ नसतो. स्वतःची स्किन, स्वतःचे केस यांनाही महत्त्व दिलं पाहिजे. हे सगळं केल्यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे तो वाढतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हीच सुंदर दिसायला लागता. आता स्किनची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला दिवसातून 2 वेळा तुमचं फेस वॉश केलं पाहिजे साध्या पाण्याने. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर स्किन केअर जे आहे नैसर्गिक पद्धतीने ते करायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार. जास्त तेलकट पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. तसेच सिजनेबल जे फ्रुट्स आहेत, फळे आहेत, भाज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही खाल्ल्या पाहिजे. जर तुमचं शरीर आतून स्वच्छ असेल तरच तुमचा चेहरा बाहेरून सुंदर दिसणार आहे. आणि मुख्यतः म्हणजे पाणी पिण्याचं, जे आपण पाणी पितो दिवसातून ते 3 लिटर पाणी तर तुम्ही पिलंच पाहिजे, तेव्हाच तुमची स्किन जी आहे ती ग्लो करायला लागेल. या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी. आता हा जो बटाट्याचा रस आहे त्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद घातलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे. तसेच पिंपल्ससाठी हळद खूप उपयोगी आहे. तसेच आपला रंग उजवण्याचं कामही हळद करते. आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी ऍड करणार आहे, तो म्हणजे बेसन पीठ. हे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतंच आणि काही वेगळं सांगायला नको की पूर्वीपासून स्त्रिया ज्यावेळेस साबण, फेस वॉश याचा शोध लागला नव्हता तेव्हा बेसनाचा वापर चेहरा धुण्यासाठी करायच्या किंवा फेस पॅक सारखं बेसन चेहऱ्याला लावायच्या. आणि तुम्ही आताही पाहू शकता की पूर्वीच्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर एकही पिंपल्स नसतो, त्यांची त्वचा अगदी फ्रेश वाटते, ग्लोईंग वाटते. त्याचं सिक्रेट हेच आहे की घरातले नैसर्गिक पदार्थ वापरून सौंदर्यामध्ये भर पाडणे. बेसनामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेला जो अतिरिक्त मळ आहे तो निघून जाईल. तुमची त्वचा ग्लोईंग दिसायला लागेल, तजेलदार दिसायला लागेल. आता याच्यामध्ये मी आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, पण त्याआधी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी जे बेसन ऍड केलंय ते तुम्ही तुमच्या
फेस पॅकच्या कन्सिस्टन्सीनुसार त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. जर तुम्हाला वाटतं की फेस पॅक जो आहे तो थोडासा पातळ होतोय तर तुम्ही आणखीन जास्त त्याच्यामध्ये ऍड करू शकता. 15 ते 18 वयोगटातील जे मुलं मुली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील, काळे डाग असतील तर बाजारातल्या महागड्या केमिकल क्रीमचा वापर करण्यापेक्षा तुम्ही असे नैसर्गिक उपाय करून बघा. नक्की तुमच्या चेहऱ्यावरती फरक पडेल. आता आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तांदळाचं पीठ. साधारणतः अर्धा चमचा तांदळाच्या पिठाचा मी ते वापर केलेला आहे. आणखीन एक कोरियन सिक्रेट हे आहे. कोरियन स्त्रिया ज्या आहे त्या तांदळाच्या पिठाचा, तांदळाच्या पाण्याचा चेहऱ्यासाठी वापर करतात. त्यामुळे त्यांचा चेहराही अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे पांढरा शुभ्र असतो. तुम्हीही एकदा वापरून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय ताकद आहे तांदळाच्या पिठामध्ये. आता या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि आपला जो फेस पॅक आहे तो तयार करायचा आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी काय घ्यायचं हे मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की असं उत्तर देईल. आता आपला फेस पॅक जो आहे तो तयार झालेला आहे. हा फेस पॅक तुम्हाला रात्रीच्या वेळी चेहऱ्याला लावायचा आहे, जेणेकरून तुम्ही रात्री फेस पॅक लावल्यानंतर उन्हात जाणार नाही आणि याचा तुम्हाला डबल फायदा होईल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर जास्तच काळे डाग किंवा वांगाचे डाग असतील तर तुम्ही याच्यामध्ये गुलाबजलचा देखील वापर करू शकता. साधारण 1 छोटा चमचा गुलाबजल तुम्ही याच्यामध्ये ऍड करा. आता हा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे आधीच जी डर्ट आपल्या चेहऱ्यामध्ये असते ती चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये जाणार नाही आणि पिंपल्स येणार नाही. फेस पॅक लावताना सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला हळुवारपणे मसाज करा किंवा एखाद्या मेकअप ब्रशच्या साहाय्याने देखील तुम्ही चेहऱ्याला हा फेस पॅक लावू शकता. चेहऱ्याबरोबरच तुम्ही काळे पडलेले हात, काळे पडलेले पाय, गुडघे, मान, पाठ या ठिकाणी देखील या फेस पॅकचा तुम्ही वापर करू शकता. बऱ्याचदा आपण चेहरा तर सुंदर करतो परंतु मानेला फेस पॅक लावायला विसरतो, तर तसं करू नका. चेहऱ्यासोबतच मानेलाही लावा, म्हणजे मानेवर असलेलं जे काही टॅनिंग आहे ते निघून जाईल. आता हा फेस पॅक लावल्यानंतर तुम्हाला 10 ते 12 मिनिटं तो तसाच सुकू द्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला हा चेहऱ्यावर ठेवायचा नाही, कारण याच्यामध्ये बेसन आहे, त्यामुळे तुमची त्वचा ड्राय पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच तुम्ही फक्त 10 ते 12 मिनिटं सुकला का लगेच तुम्ही चेहरा तुम्हाला वॉश करायचा आहे. तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यामध्येही बदल होईल. चेहरा अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र दिसायला लागेल आणि चेहऱ्यावर असलेले काळे डाग, पिंपल्स अगदी आठवड्याभरात गायब होतील. आणि तुम्ही जर वेळेच्या आधीच म्हातारे दिसायला लागला असाल, सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी तर हा बेस्ट उपाय आहे. आता हा जो उपाय आहे तो केल्यानंतर तुम्हाला थोडंसं ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावून झोपायचं आहे, कारण आपण इथे बेसन यूज केलेलं आहे त्यामुळे आपली स्किन ड्राय नको व्हायला, म्हणून इथे अवश्य ॲलोवेरा जेलचा चेहऱ्यासाठी वापर करा. आता या पद्धतीने आपण इथे मॉइश्चरायझर लावले आणि आपली त्वचा जी आहे ते सकाळपर्यंत अगदी कोमल होणार आहे. तुम्हाला एकदम सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटणार आहे. चेहरा आरशात बघितल्यानंतर हा उपाय केल्याचं समाधान तुम्हाला मिळणार आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या चॅनेलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.